मला सगळ्यात आनंद झालाय की इतकी सुंदर निसर्गाने वेढलेली जागा तुम्हाला ह्या खरोखर मातीत राहण्याचा आणि तुमच्या सगळ्या उत्स्फूर्त प्रयत्नांचा जो काही परिणाम आहे तो स्वप्नाच्या चेहऱ्यावर, तिच्या वागण्यात, तिच्या बोलण्यात आणि तिच्या आनंदात असं मला दिसतोय. निमित्त होतं स्वप्नाच्या वाढदिवसाचं. आता हरगुडेत आल्यानंतर खरं तर कोणत्याच पालकांना इथे येता आलं नाहीये. पण त्या दिवशी तिचा वाढदिवस काय, सप्ताहच होता. 7 दिवसापासून हे वाढदिवसाचं गणित सुरू होतं आणि शेवटी तिचा हा वाढदिवस गुण्या गोविंदानं थाटामाटात साजरा झाला. तर स्वप्ना ही हायपर होणारी मुलगी, म्हणजे मनात आलं तर बरी राहणार आणि मनात आलं तर घटकेत बिनसणार अशी. आणि मग तिच्या वागण्याला काही ताळमेळ नसायचा, कठीण असायचं सगळं. पण तिच्या बहिणीनं आणि आत्यानं सरप्राईज दिलं. चक्क अडुळशाचं झाड घेऊन आत्या दारात आली. मग काय, आम्ही स्वप्नाला न सांगता तिला सुद्धा आम्ही सरप्राईज दिलं. डोळे बंद करून तिला खाली उतरवलं. स्वतःला केवढी जपत होती बघा ना. पण डोळे उघडताच तो काय जो अवर्णनीय आनंद होता तो स्वप्नाच्या आणि तिच्या बहिणीच्या डोळ्यावर झळकत होता. दोघांनाही ती भेट म्हणजे भरत भेटासारखी वाटत होती. स्वप्नाला इतकं खुश बघून तिची बहीण श्रेया सुद्धा खूपच खुश आणि आनंदी होती. या दोघांची गळाभेट होत नाही तर मागणं तिची लाडकी आत्या तिला दिसली आणि आत्यानं चक्क स्वप्नाचा ड्रेस घातला होता, म्हणजे हे सरप्राईज आत्या तिला देत होती. आणि मग यांची सुद्धा गळाभेट. या दोघींना स्वप्नाला इतकं खुश बघून खूप छान वाटत होतं. स्वप्नाला सांभाळणं एक दिव्य होतं घरच्यांसाठी, पण इथे तिची इतकी प्रगती बघून सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. गार्डनिंगच्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांचे मसल किती छान तयार होतील, आयसाईट तयार होईल, झोप लागेल आणि मेडिसिन डिपेंडन्सी सगळ्यांची संपून जाईल. नाही झालीच आहे. अगं एवढ्या लांब आपण हिरवगार बघतोय, ह्याने सुद्धा लोकांची डोळे म्हणजे या मुलांसाठी खरंच खूप आनंद. आणि सपनामधला एक बदल सांगते ना, म्हणजे जसं तू माझ्याकडे जेव्हा आली होतीस तेव्हा ती 12-12 वाजता उठायची, झोप नसायची. आता 7:30 वाजता आम्ही झोपलेलो असतो, कारण 7 वाजता जेवणं होतात आमची. आणि सकाळी किती वाजता उठते का सपना तू? 6. तुम्हाला विश्वास बसेल का, सपना 6 वाजता उठते आणि गाढ झोप झालेली असते, म्हणजे अशी छान फ्रेश म्हणतो ना ज्याला, हा ना. इकडे स्वप्नाचं जोरदार कौतुक सुरू होतं, पण तिला प्राजक्ता ताईचं कौतुक होतं. ती किती भरभरून सांगत होती या प्रा फाउंडेशनच्या, म्हणजे हरगुडे गावातल्या प्रा फाउंडेशन बद्दल. आणि माझी ताई असं म्हणताना तिचा आनंद ओसंडून वाहत होता. काय मग, तिच्या भावाचा फोन आला आणि काय सफाईदार बोलत होती, म्हणजे आम्ही सगळे थक्क होतो. या विशेष मुलांनी खुश राहणं यापेक्षा काय हवं असतं घरच्या लोकांना, हो ना. त्यामुळे या आनंदाला सीमाच नव्हती. आणि खीर आणि मसाला भात आणि केक. आता जायला भेटते दिवाळी. काम कर, ऑफिस मध्ये काम कर. हा काम कर. स्वप्नाला तिच्या ताईपुढे काय करू आणि काय नाही असं झालं होतं. गाऊन दाखवलं, नाचून दाखवलं, सेंटरचं भरभरून कौतुक होतं. ते एवढ्यात आणखीन एक सरप्राईज तिला मिळालं. तिचा भाचा आला आणि ही मावशीबाई त्याला जाऊन बिलगली. जणू काही त्याच्यासमोर ही मोठी होती आणि शहाणी होती. दुसरीकडे प्रा फाउंडेशन हे कुटुंब आहे याची प्रचिती येत होती. इतकं सुंदर नातं प्रा फाउंडेशननं या सगळ्या पालकांसोबत जपलेलं आहे. आज आणखी आनंदात म्हणजे पावभाजीचा बेत होता. सपनानं सांगितलंच आहे, पावभाजी, खीर, मसाले भात आणि केक. मग काय, जोरात थाटामाटात तिचा वाढदिवस साजरा झाला. केक कट झाला आणि इथे हरगुडेमध्ये कुठलंही जंक फूड नसतं, त्यामुळे हा घरगुती केक केलेला मुलांसाठी ही एक मेजवानीच होती. आज एकूणच सगळ्या गोष्टींना उधाण आलं होतं, आनंदाचं वातावरण होतं. पण तुम्हाला एक किस्सा सांगते. 2 वर्षापूर्वी स्वप्नाचा हात फ्रॅक्चर झाला होता. पण हे प्रकरण घरात हँडल करता येणारच नाही अशी खात्री घरच्यांना होती. त्यामुळे प्रा फाउंडेशननं पूर्ण 2 महिने तिची जबाबदारी स्वीकारली होती. आम्ही आमच्या फाउंडेशन बद्दल भरभरून सांगूच, पण जेव्हा मुलं आपल्या तोंडातनं जेव्हा खूप मनापासून आणि भरभरून सांगतात, तेव्हा खरं तर आमच्या कामाची ती पावती असते. आणि ती पावती आज सपना आपल्या मुखातनं देत होती. शेत इथे पण शेत आहे.
आणि परत पलीकडे काय आहे तिकडे? मोर. मोर कुठून येतात मोर? इथून झाकण आणि कुठून किती येतात? किती? 10. बघितलीस का तू कसा नाचतो? असं. सपना खूप भरभरून आणि मनापासून बोलत होती. तिकडे प्रा फाउंडेशनची भिंत न भिंत आनंदानं मोहरून गेली होती. प्रा फाउंडेशनला सुद्धा ही खूप मोठी पावती मिळाली होती, म्हणून ही निसर्गातली बिल्डिंग मनापासून हसत होती. पण प्राजक्ता खरं सांगू, आय एम व्हेरी जेलस अबाउट यू.